नमस्कार, आपलं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। तर ही रव्याची पांढरी शुभ्र कुरडई आहे। ही कुरडई एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। तर मी इथे 1.5 किलो रवा घेतलेला आहे। हा रवा स्वच्छ निवडून आपल्याला 4 दिवस रवा भिजत घालायचा आहे। आपल्याला यामधलं रोज पाणी बदलायचं आहे। 5व्या दिवशी आपल्याला रव्याच्या वरती जे पाणी आलेलं आहे ते काढून टाकायचं आहे। भिजलेला रवा आपल्याला मोजून घ्यायचा आहे। जेवढा आपला रवा भिजलेला आहे तेवढंच आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे। पाणी गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। यामध्ये आपण भिजलेला रवा मिक्स करून घेऊया। हे मिश्रण मी लाटण्याने मिक्स करून घेणार आहे। लाटण्याने खूप छान प्रकारे मिक्स करता येतं। किती छान प्रकारे हे पीठ तयार झालेलं आहे। तर मी आता ही कुरडई पाडून घेते। किती छान प्रकारे याचे वेल येत आहेत। तुम्हीही अशा प्रकारे रव्याची कुरडई बनवू शकता। एकदम साधी सोपी पद्धत आहे। खूप छान प्रकारे या कुरडई बनतात। तुम्हीही अशा प्रकारे या कुरडई बनवू शकता। मी 1 दिवस घरामध्ये या कुरडई सुकवल्या होत्या आणि 2-3 दिवस मी कडकडी उन्हामध्ये सुकवून घेतलेल्या आहेत। तर ही कुरडई मी तुम्हाला तळून दाखवते। किती छोटी कुरडई ही 2-3 पटीने फुललेली आहे। एकदम पांढरी शुभ्र कुरडई आहे। तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।